नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज आपण प्रॉपर पैठण या गावात आलेलो आहे. पैठण तालुक्यातील पाचोड गावात आलेलो आहे, बरोबर. तुमचं नाव साहेब? माझं नाव गोविंद राजेंद्र नरवडे. हां, गोविंदराव नरवडे पाटील. आपण पाचोडचे. तर झाले दीड महिना, दीड किंवा 2 महिने बरोबर. आपल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं बागेचं. हो. आणि आपल्या बागेची जी अवस्था होती साहेब, ती अत्यंत खराब होती, अगदी बरोबर. नव्हती का? हं. तुमचे झाडं म्हणजे पिवळसर होते. मी आलो त्यावेळेस तानावर सोडलेले होते. बरोबर. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, माझ्या पद्धतीने आपण जर नियोजन केलं, फवारणी असेल, खताचं नियोजन असेल, पाण्याचं असेल, जे असेल, तर तुम्हाला एक 60 दिवसात चांगला रिझल्ट येईल. अगदी बरोबर. तर आज तुमच्या बागेवर सेटिंग झालेली आहे. हो. आणि जवळपास किती टक्के झाडावर सेटिंग आहे? साहेब माझ्या 85% झाडावर सेटिंग झाली. 85% झाडावर सेटिंग आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस 2 महिन्यापूर्वी माझ्या बगीचात आले होते त्यावेळेस माझे 25% झालं माझे पिवळे झालेले होते. पिवळे होते. आज माझ्याकडं 1-2 झाडं सुद्धा पिवळे नाहीये. बरोबर, सगळे हिरवे झाले. हो. आणि सेटिंगही चांगली झाली. हो. आता हे बघू शकता तुम्ही शेजार गावचे, हा जोडेगाव. झोडेगावचे. तुम्ही यांच्या बागेत काम करता नेहमी. हा नेहमी. तर तुम्हाला बदल झाल्यासारखा वाटतो का? नाही, लय बदल झाला मला. झाला ना? बदल जवळपास लगे 95% बदल झाला. 95%. बरं नरवडे साहेब, तुम्हाला मी जो खर्च दिला हो. त्याच्यामध्ये फवारणी असेल, खत असेल, तर तुमच्यापेक्षा शिल्लक दिला का कमी दिला? नाही साहेब, शिल्लक तर दिलाच नाही तुम्ही मला. हां हां, पण जो काही दिला त्याच्यात मी खूप मनापासून समाधानी आहे, कारण त्याचा रिझल्टच खूप मला भारी आलेला आहे. रिझल्ट आलेला आहे. हां, आणि तुम्ही मला जास्त लांब टाकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. बरोबर. आणि तुम्ही जे खतं आणि स्प्रेसाठी औषधी दिली होती त्याचा मी पुरेपूर फॉलो केला आणि त्याचा मला चांगल्या प्रकारे समाधानकारक रिझल्ट मिळालेला आहे. मिळाला. हो. आता तुम्ही मागच्या वर्षी नाव नका सांगू, पण एक माणसाचं काम घेतलं होते म्हटले हो, मला. अगदी बरोबर. तर त्या माणसाने तुम्हाला मागच्या वर्षी खर्चात पाडलं, अगदी बरोबर. फवारण्या जास्त दिल्या. आता तो माणूस फोनही उचलत नाही, बरोबर. बरोबर. हो. आपण त्याचं नाव नाही घ्यायचं, पण तुम्हाला अशा प्रकारे फसवलं होतं. तर मी सांगितलं की मी कुठल्या कंपनीचं किंवा कोणी दुकानदार असं यांच्या थ्रू मी काम नाही करत. बरोबर. मी स्वतः एक शेतकरी आहे. हो. आणि तुम्हाला जेही देणार ते कमी खर्चात कमी श्रमामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल. हो. ठीक आहे, माझा रिझल्ट 100 पैकी 2-3 शेतकऱ्याला येणारही नाही, म्हणजे 2-5% नाही येणार. परंतु आपण मार्केटमध्ये फिरत असताना जवळपास मी 90 ते 95% शेतकऱ्यांना रिझल्ट दिलेले आहे. हो सर. आणि त्या शेतकऱ्यांचे नंबरसुद्धा मी या माझ्या व्हिडिओमध्ये देत असतो, हो. जो की तुमचाही देईल मी आता. चालेल. कारण आपण कोणाची दिशाभूल करत नाही. आणि तुम्हाला आज रोजी जो रिझल्ट आलेला आहे, अजून याच्यामध्ये वाढ होणार. बरोबर. म्हणजे तुमच्या झाडाची जी ग्रीनरी बघा आज, तर अजूनही वाढ होणार याच्यामध्ये. ही जी लागलेली सेटिंग आहे, हां. ही सेटिंगसुद्धा तुमची ड्रॉप होणार नाही. हीच नाही, तुम्ही जे जुलै ऑगस्ट पावसाळ्यामध्ये जी गळ होती, आपण तीसुद्धा तुमची या ठिकाणी गळ होऊ देणार नाही. त्याचं कारण तुम्ही योग्य वेळी काम करता. हो सर. आणि आम्ही तुम्हाला असे प्रोडक्ट देतो ज्याचे रिझल्ट येतात. म्हणजे सिजेंटा असेल, BSF असेल, धानुका असेल, बायर असेल, ॲग्रिकॉन असेल, टाटा असेल, ज्याही कंपन्या मल्टीनॅशनल, आपण याच कंपनीचे खतं औषधी तुम्हाला देतो, जेणेकरून त्याचे शेतकऱ्याला सहज रिझल्ट येतात. आता या ठिकाणी सेटिंग बघा कशी झाली. आता हे छोटे फळं आहे साहेब, हे तुम्हाला आज रोजी नाही दिसणार. अजून याला 1 महिना लागेल, 30 दिवस. हो. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे ते सहज दिसतात. आणि साहेब गेल्या 2 वर्षापासून माझं एका दुसऱ्या माणसाकडे ट्रीटमेंट होती. हां हां, आणि त्यांनी अव्वाचे सव्वा काहीतरी खतं लिहून द्यायचे, काहीतरी स्प्रेचे औषधी लिहून द्यायचे बरोबर. आणि खूप लांब टाकायचं. रिझल्ट तर काहीच नाही. हं, हं, हं. आणि 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस माझ्या बगीच्यामध्ये आले होते हां हां, त्यावेळेस माझ्या बगीच्यामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष लागत नव्हतं, पण अच्छा, मन लागत नव्हतं. मन लागत नव्हतं. आणि झाडं बऱ्याचशा प्रमाणात पिवळे झाले होते. पिवळे झाले. आणि शेवटी नाविलाजानं मी त्या माणसाला सोडून दिलं आणि तुमच्याकडे ॲक्वायर झालो. बरोबर. हां. आणि तुमचा रिझल्ट मला खरंच खूप चांगला वाटला. समाधानकारक तुम्ही मला औषधी दिले, खतं दिलेली होऊन मी ते फॉलो केले. आणि मला जास्त लांब टाकण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला नाही आहे. बरोबर बरोबर खूप स्वस्तात आणि चांगले मला औषधी आणि खतं दिलेली आहे. बरोबर. तर माझी एक अशी आपल्याकडून प्रामाणिक इच्छा आहे हां हां, की जो काही नंतर माल गळतो हं, हं. पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये, बरं, तो गळू नये म्हणून मला तुम्ही सतत काहीतरी देत राहा, मी त्याचा फॉलो करत राहील. नाही काय प्रॉब्लेम. मी तुम्हाला बोललोच ना, तुमची इथून पुढेही फळगळ होऊ देणार नाही आपण. कारण त्याच्यासाठी जे गोष्टी असते प्रिव्हेंटिव्ह, जसं की पावसाळ्यामध्ये काय होतं, जमीन गरम होते, भाप लागते, त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळेस आपण ठिबक म्हणा किंवा लोड पाणी देतो. त्याच्यानंतर जमिनीवर ब्लू कॉपरची फवारणीसुद्धा करतो आणि झाडावर सुद्धा एक फवारणी घेतो फंगीसाईडची.
तर ह्या असं मॅनेजमेंट करून आपण तुमची ती फळगळ थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केटमध्ये शेतकऱ्याकडे आपण ती फळगळ थांबवलेली पण आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आज मी या व्हिडिओमध्ये आपले नरवडे पाटील या शेतकऱ्यांचा या ठिकाणी नंबर पण देणार आहे. तर आपण शेतकऱ्यांनी जर कॉल केला तर वस्तुस्थिती जी आहे ती सांगा. माझ्याकडून जर चुकलं तेही सांगा. कारण आज म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की बाबा मी चुकतो की बरोबर आहे. कारण मी प्रत्येक शेतकऱ्याचे नंबर या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये देत असतो आणि आपल्याला त्याची एक प्रामाणिक जाण असल्यामुळे आपण नंबर देतो. कारण शेतकरी शेतकऱ्याला कधी खोटं बोलत नाही आणि माझा हेतू हा नाही की माझे कस्टमर वाढले पाहिजे. फक्त माझा जो प्रामाणिकपणा आहे किंवा माझी जी चूक आहे ही शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे. पण सर तुमच्या रूपाने खरंच एक चांगला मार्गदर्शक आम्हाला मिळालेला आहे. अच्छा. आणि ईश्वराचे आमचे खूप धन्यवाद मानतो मी की गेल्या 1.5 महिन्यानंतरच माझ्या बगीचात इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुमच्या या औषधांनी, खतांनी आणि तुमच्या बरोबर. मार्गदर्शनामुळं. तर खरंच मी खूप समाधानी साहेब. आणि अच्छा. ज्या काही शेतकऱ्यांचे मला फोन येतील त्यांना मी सत्य परिस्थिती सांगेल. जे जे मी केलं ते व्यवस्थित तुमच्या त्यांना भावाचं पण आपल्याकडे काम आहे हो, त्यांची आणि 900 झाडं आहे माझ्या हां, बंधूची. त्यांची झाडं मी सांगितलेलं आहे पुढच्या वर्षी फळधारणा करून देणार, झाडामध्ये डबल वाढ होणार. आता त्यांनी तुरी काढल्या, त्यांनी अजून काही खत दिलं नाही, फक्त एक फवारणी केली, तर तेही झाडं एकदम सुपर होतील आता. ठीक आहे मग. हो सर.